हॅलो मी पी थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मनापासून। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर करणार आहे। जेवढेही महत्त्वाचे विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जोडले गेले आहेत त्याच्यामध्ये फार्मसी स्ट्रीम असेल, बाकीची सुद्धा विद्यार्थी स्ट्रीमच्या आपल्या पॅरामेडिकलच्या स्ट्रीमचे जोडले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये स्टाफ नर्सपासून तर आपल्या फार्मसी ऑफिसरपर्यंत सर्वच जण विद्यार्थी जे गट अ पासून तर गट ड पर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करतात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे। तर जवळपास 620 जागेची ही पूर्ण वॅकन्सी असणार आहे। कुठल्या कुठल्या पोस्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील, गट क आणि गट ड आहे, त्याच्याबरोबर आपली फार्मसी ऑफिसर सुद्धा जागा याच्यामध्ये कशा प्रकारची सगळी महत्त्वाची बेसिक जी पात्रता सगळ्या महत्त्वाच्या डेट्स वगैरे त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी पुस्तक असेल, स्टडी मटेरियल असेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ केअरफुली नक्की बघा। जे लोक फार्मसी ऑफिसरसोबत बाकीच्या सुद्धा एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत त्या लोकांसाठी खूप अपडेट महत्त्वाची असणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा हे जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे जे की आतापर्यंत तुम्ही जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, इथे तुम्ही लिंक बघू शकता। आयडियल फार्मसी कोचिंग यावर तुम्ही जॉईन करू शकता। फार्मा रिलेटेड सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असतात। त्याचबरोबर येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरसाठी जर प्रिपेअर करत असाल तर हे आपलं ड्रग इन्स्पेक्टरचं दुसरं चॅनल ज्याचं नाव आहे ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स। हे दोन्ही चॅनल तुम्हाला फार्मा रिलेटेड जेवढेही महत्त्वाचे अपडेट असतात ते तुम्हाला मी या दोन चॅनलवरती शेअर करत असतो। तर जॉईन केलं नसेल तर पहिल्यांदा या चॅनलला जॉईन करून घ्या। सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी इथे मी देत असतो। तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा करूयात। तर तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात क्रमांकाने बघू शकता 1/2025 दिनांक 27 मार्च 2025 म्हणजे आजच्याच डेटची ही महत्त्वाची अपडेट आहे। याचा जर सोर्स सांगायचा झाला तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हे सध्या नोटिफिकेशन कुठल्याही चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल। सध्या ऑफिशियली मी वेबसाईट चेक केली, आणखीन वेबसाईटवरती अपडेट झालेलं नाही। तर आज दिवसभरामध्ये किंवा उद्यापर्यंत हे तुम्हाला जी ऑनलाईन वेबसाईट आहे nmcc.government.in या वेबसाईटवरती आपल्याला लवकरच आज दिवसभरामध्ये किंवा उद्याच्या डेटपर्यंत हे नोटिफिकेशन तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल। तर जाणून घेऊयात महत्त्वाची काय अपडेट आहे। तर बघू शकतो तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर लक्षात येते नवीन मुंबई महानगरपालिकेमध्ये गट क आणि गट ड या दोन महत्त्वाच्या संवर्गासाठी महत्त्वाच्या वेगवेगळ्या स्ट्रीमच्या वॅकन्सी आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत। तर कुठल्या कुठल्या वॅकन्सी आहेत, किती वॅकन्सी आहेत, काय काय सर्व महत्त्वाच्या गोष्टी आता खाली तुम्हाला चार्टमध्ये मेन्शन केल्यात ते आपण जाणून घेऊयात। तर खाली बघू शकता तुम्ही प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेतील आहेत। तर लक्षात येते मी जे वेगवेगळ्या तुम्हाला स्ट्रीम सांगितलं त्याच्यामध्ये अभियांत्रिकी स्ट्रीम महत्त्वाची शाखा असेल, तांत्रिक टेक्निकल काही पदे असतील, लेखा व वित्त महत्त्वाचं डिपार्टमेंट असेल, उद्यान, त्याचबरोबर आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग, त्याचबरोबर निम्न वैद्यकीय हे महत्त्वाचे जेवढ्याही स्ट्रीम आहेत किंवा महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत तर त्या रिलेटेड तुम्ही पोस्ट खाली बघू शकता। सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे। सदर जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 620 पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28 मार्च 2025 ते दिनांक 11/5/2025 रोजीपर्यंत आहे। तर लक्षात येते म्हणजे उद्याच्या डेटपासून हे जे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होणार आहेत आणि 11/5/2025 पर्यंत जे आहे तुम्ही या वेगवेगळ्या गट क आणि गट डच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। इच्छुक उमेदवारांना www.nmc.government.in या संकेतस्थळावर दिनांक 11/5/2025 या दिवशी रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत। प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। वेबसाईट लक्षात ठेवायची आपल्याला nmc.government.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला 11/5/2025 रात्री 11:55 अगोदर तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करायचे। ज्याही स्ट्रीममध्ये तुमचं झालेलं आहे क्वालिफिकेशन तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार ज्याही महत्त्वाची पात्रता आहे तर पात्रता आज दिवसभरामध्ये जर ॲडव्हर्टाइजमेंट आली तर आज सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातीलच। तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ देईल पात्रतेबद्दल किंवा उद्या दिवसभरात जर ॲड आली तर तुम्हाला उद्या त्याची डिटेलमध्ये मी चर्चा करेल त्याच्याविषयी। आता खाली तुम्हाला गटनिहाय खाली संवर्ग दिलेला आहे, कोणत्या गटामध्ये वॅकन्सी आहे, तुमची पेमेंट काय असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकूण पदे किती असणार आहेत आता ते आपण इथे डिस्कस करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण
गट क च्या महत्त्वाच्या व्हॅकन्सी डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये गट क मध्ये पहिली व्हॅकन्सी आहे बायोमेडिकल इंजिनियर. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल 1 पदे आहेत त्यांची. आता बाकीच्या गोष्टी डिस्कस करणार नाही, फक्त शॉर्टमध्ये पदे आणि त्याच्या व्हॅकन्सी डिस्कस करू. पात्रता मी तुम्हाला उद्या सांगेल त्याची. 2000 मला वाटते 15 नंतर ही मुंबई महानगरपालिकेच्या जागेमधली पहिली भरती असावी. 2014-15 व्हॅकन्सी झाली होती. त्याचा पेपरसुद्धा काही मेमरी बेस्ड प्रश्न अवेलेबल आहे, ते तुम्हाला मी सांगेलच. त्याचबरोबर आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न कधी टाकल्यात किंवा नाही ते तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या डिस्कस करेल. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या जवळपास विचार केला तर आवश्यक पदे भरावयाची 35 व्हॅकन्सी तुम्हाला या कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या बघायला भेटतील. कनिष्ठ अभियंता म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरिंग 6 व्हॅकन्सी आहेत. उद्यान अधीक्षकच्या टोटल 1 व्हॅकन्सी. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी टोटल 1 व्हॅकन्सी आहे. वैद्यकीय समाजसेवकच्या टोटल 15 व्हॅकन्सी आहेत. डेंटल हायजिनिस्टच्या टोटल 3 व्हॅकन्सी आहेत. स्टाफ नर्स त्याच्याबरोबर नर्स मिडवाईफ GNM आपण म्हणतो त्याला जवळपास 131 व्हॅकन्सी तुम्हाला याच्या बघायला भेटतात. सर्वात जास्त व्हॅकन्सी स्टाफ नर्स आणि लिपिक टंकलेखकच्या आपल्याला या पूर्ण ओव्हरऑल जागेमध्ये बघायला भेटणार आहेत. त्याचबरोबर डायलिसिस तंत्रज्ञ याच्या टोटल 4 जागा आहेत. सांख्यिकी सहाय्यकच्या टोटल 3 जागा. ECG तंत्रज्ञाच्या टोटल 8 जागा आहेत. त्याचबरोबर CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट टोटल 5 व्हॅकन्सी बघायला भेटतील. आहार तंत्रज्ञ टोटल 1 जागा. नेत्रचिकित्सा सहाय्यक टोटल 1 जागा. औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी ही आपली जी आहे 15 नंबरला गट क ची पोस्ट तुम्ही बघू शकता, ज्याच्या टोटल तुम्हाला 12 व्हॅकन्सी याच्यामध्ये बघायला भेटतील. मागची जी 2014-15ची आपली ॲड होती BMC आपली महानगरपालिकेची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 115 जागा फार्मसी ऑफिसरच्या बघायला भेटल्या होत्या. आणि आता ही नवीन मुंबई महानगरपालिकेची जी ॲडव्हर्टाइजमेंट याच्यामध्ये आपल्याला आपल्या औषध निर्माता फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारीच्या टोटल 12 व्हॅकन्सी बघायला भेटतील, ज्याचं पेमेंट 29,200 पासून तुमचं स्टार्ट होईल आणि 92,300 पर्यंत तुमचं पेमेंट याच्यामध्ये असू शकतं. तर हे आपलं औषध निर्माताबद्दल. खाली आरोग्य सहाय्यक महिलामध्ये टोटल 12 व्हॅकन्सी आहेत. बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक ज्याच्यामध्ये 6 व्हॅकन्सी. पशुधन प्रयोगशाळेच्या 2 व्हॅकन्सी आहेत. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANMच्या टोटल 38 व्हॅकन्सी. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हुताब 51 व्हॅकन्सी. शस्त्रक्रिया सहाय्यकच्या टोटल 15. सहाय्यक ग्रंथपालच्या टोटल 8 जागा. त्याच्यानंतर वायरमन त्याच्या टोटल 2 जागा. ध्वनी चालकच्या टोटल 1 जागा आहे. उद्यान सहाय्यकची 4 जागा. लिपिक टंकलेखकच्या 135 जागा. याच्यामध्ये लिपिक टंकलेखक आणि स्टाफ नर्स जर आपण दोन्हीचा विचार केला तर सर्वात जास्त व्हॅकन्सी तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे या 2 पोस्टच्या बघायला भेटणार आहेत. लेखा लिपिकच्या टोटल 58 जागा आहेत. त्याच्यानंतर शवविच्छेदन मदतनीसच्या टोटल 4 जागा आहेत. कक्षसेविका याच्या म्हणजे टोटल 28 जागा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर शेवटची पोस्ट आहे 30 नंबरची कक्षसेवक वार्ड बॉय टोटल 29 जागा त्याच्या आहेत. तर अशा जवळपास 620 जागा या पूर्ण भरतीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. जवळपास गट क आणि गट ड मिळून तुम्हाला ह्या 30 पोस्ट आहेत वेगवेगळ्या, ज्याच्यामध्ये एकूण जागेचा विचार केला तर 620 पदे हे भरल्या जातील येणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. खाली आल्यानंतर महत्त्वाची ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 28 मार्च 2025 म्हणजे उद्याच्या डेटपासून तुमचे ॲप्लिकेशन हे स्टार्ट होणार आहेत. ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 11/5/2025 रात्री 11:55 तर शेवटची तारीखसुद्धा महत्त्वाची आहे 11/5/2025. या डेटच्या अगोदर आपल्याला जेवढ्याही वेगवेगळ्या ह्या 30 पोस्ट आहेत तर तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार ज्याही स्ट्रीममधून तुम्ही बिलॉंग करता, जेही तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आहे, डिग्री डिप्लोमा असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ज्याही स्ट्रीममध्ये तुम्ही या एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा पात्रतेनुसार ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेल्या जर बसत असाल, एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल, तर जेही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आता मेन्शन केलं असेल त्याप्रमाणे तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता 11/5/2025 पर्यंत. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची तारीखसुद्धा तीच आहे 11/5/2025. खाली तुम्हाला महत्त्वाची वेबसाईट वगैरे दिलेली आहे किंवा खाली पेमेंट दिलेलं आहे ते डिस्कस करूयात. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस अगोदर. तर तुमचं जे हॉल तिकीट आहे तर एक्झाम जेव्हाही डिक्लेअर होईल ते वेबसाईटवरती तुम्हाला अपडेट त्याची भेटून जाईल. तर त्याच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला जे आहे ते तुमचे हॉल तिकीट करण्यासाठी जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल असतील.
परीक्षा शुल्कचा विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फीस आपल्याला आकारण्यात येईल. त्याचबरोबर मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत व अनाथ प्रवर्ग त्यांना 900 रुपये एवढी फीस जी आहे ती आकारण्यात येईल. तर अशा प्रकारची फीस रिलेटेड आणि पोस्ट रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत. बाकी खाली महत्त्वाचं PDF फक्त अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आणि वेबसाईट मेन्शन केलेली आहे. तर तुम्हाला सांगितलं मी nmmcc.government.in ही वेबसाईट आहे आणि जे नोटिफिकेशन आहे हे आजच्याच डेटला पब्लिश झाले. तुम्ही खाली चेकआउट करू शकता. 27 मार्च 2025 CBD बेलापूर नवी मुंबई. तर उद्या हे जे आहे नोटिफिकेशन ऑफिशियली वेबसाईटवरती किंवा याची जी पूर्ण जाहिरातचं PDF आहे उद्या आपल्याला वेबसाईटवरती भेटून जाईल. सध्या तुम्ही ही वेबसाईट चेक करू शकता पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी nmmcc.government.in. याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म, त्याचबरोबर जाहिरात, त्याचबरोबर येणाऱ्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत आपल्याला एकाच वेबसाईटवरती बघायला भेटतील. आज दिवसभरामध्ये काही याच्याविषयी महत्त्वाची अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती मी ती अपडेट करेल. तर सध्या लक्षात ठेवायचे आपल्या औषध नियमन अधिकाऱ्याच्या टोटल 12 जागा आहेत. त्याचबरोबर बाकीच्या वेगवेगळ्या स्ट्रीममधले जे विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गट क पासून तर गट ड पर्यंत वेगवेगळ्या 30 पोस्ट आहेत. ज्याही एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार ह्या पोस्ट बघू शकता. पात्रतेवरती डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी ॲडव्हर्टाइजमेंट आज आली तर तुम्हाला मी त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करेल. बाकी PDF टेलिग्राम चॅनलवरती, त्याचबरोबर आपली वेबसाईट pvthorat.com याला नेहमी व्हिजिट करा. याच्यावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट करत आहे. त्याचबरोबर स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला तिथेच भेटून जाईल. या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल फार्मसी ऑफिसरसाठी तर आपले महत्त्वाचे पुस्तके आहेत. एकदा लाईव्ह तुम्हाला थोडक्यात दाखवून देईल. पुस्तकं तुम्हाला आपली वेबसाईट pvthorat.com याच्यावरती अवेलेबल आहेत. डिस्काउंट करून तुम्हाला त्याच्यामध्ये डिलिव्हरी फ्री करून पुस्तक तिथे अवेलेबल करून दिलेत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन परचेस करायचं असेल तर Amazonवरती, फ्लिपकार्टवरती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तिथे सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत. तर येणाऱ्या सर्व फार्मसी एक्झामसाठी, सेंट्रल असेल, स्टेट असेल किंवा महानगरपालिकेच्या एक्झामसाठी महत्त्वाचे 2 पुस्तकं आहेत. आमचे पहिलं आहे आपलं टार्गेटचं पुस्तक आणि दुसरं औषध नियमन अधिकारी. औषध नियमन अधिकारी या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती असेल, ज्या लोकांनी जुने त्यांना परचेस केलं असेल. नवीन लोकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट देईल तुम्हाला मी. महाराष्ट्रासाठी खास लॉन्च केलं पुस्तक, ज्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मी सिलेबस मेन्शन केलेला होता, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, गव्हर्नमेंट फार्मसिस्टची महत्त्वाची स्टँडर्ड बुक लिस्ट दिलेली आहे, RRBचा सिलेबस दिला आहे, त्याचबरोबर बाकीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामचा सिलेबस मेन्शन केलेला आहे. खाली आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जेवढ्या एक्झाम झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये 2021 पर्यंत अपडेट केल्या होत्या मी, ज्याच्यामध्ये टार्गेटमध्ये इथून पुढे एक्झाम अपडेट केल्या ती तुम्हाला दाखवून देईल मी. ज्याच्यामध्ये 21मध्ये झालेल्या 2 एक्झाम, री एक्झाम आणि बाकीच्या झालेल्या 3 एक्झाम, त्याच्याबरोबर कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगरच्या आरोग्य विभागाच्या एक्झाम जे की DHSमध्ये येतात. त्याचबरोबर खाली जिल्हा परिषदच्या एक्झाम मेन्शन केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नांदेड, सांगली, उस्मानाबाद, बीड, त्याच्यानंतर अमरावती, नांदेड, जालना, औरंगाबाद, परभणी, सोलापूर अशा भागाच्या जिल्हा परिषदच्या एक्झाम. त्याच्यानंतर स्टेट वाईज पुन्हा तामिळनाडू, मध्य प्रदेश, त्रिपुरा असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, केरळ, सिक्कीम. त्याच्याबरोबर MPSCची फार्मसी ऑफिसरची एक्झाम झाली 2012मध्ये, ती सुद्धा टाकलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये CGHSची एक्झाम सर्व कव्हर केलेल्या आहेत. त्याचबरोबर ESICची एक्झाम कव्हर केलेल्या आहेत. ह्या पूर्ण DSSB दिल्ली, त्याच्याबरोबर RRBची तुमची एक्झाम होणार आहे 1 महिन्याभरामध्ये, त्याच्यासुद्धा 2 एक्झामच्या शिफ्ट कव्हर केलेल्या आहेत. इस्रो आहे, ONGC मुंबई, त्याचबरोबर टॉपिक वाईजसुद्धा ह्युमन ॲनाटॉमी, सुटिक्स, कोलॉजी, फार्माकोग्नोसी, बायोकेमिस्ट्री, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी फार्मसी, ड्रग स्टोरेज, बिझनेस मॅनेजमेंट अशा प्रकारच्या सब्जेक्ट वाईजसुद्धा प्रश्न कव्हर केलेत. आणि प्रॅक्टिस सेटसाठी खास तुम्हाला जवळपास 20 एवढे महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट आणि DMR 2015ची प्रश्नपत्रिका, अशा जवळपास 7000 MCQचं कलेक्शन तुम्हाला या पुस्तकात मी टाकलेलं आहे. अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस आरोग्य विभागाचा, त्याच्याबरोबर ही तुमची स्टँडर्ड बुक लिस्ट, त्याच्यामध्ये सर्व डिप्लोमा आणि डिग्रीचे स्टँडर्ड पुस्तकं ऑथरसहित मेन्शन केलेले आहेत. आणि खाली जर तुम्ही आला तर अशा प्रकारची तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि त्याची खाली ॲन्सर बघायला भेटतील. असं हे आपलं औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरचं पुस्तक, ज्याच्यामध्ये जर आपण पूर्ण एकंदरीत विचार केला तर 7000पेक्षा जास्त तुम्हाला MCQ या पुस्तकामध्ये भेटतील, ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल फार्मसीचे प्रश्न, त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK असं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीसुद्धा कव्हर केलेलं आहे. आपण औषध नियमन अधिकारी पुस्तक बघितलं की 2021 पर्यंत अपडेट होतं. त्याच्यानंतर 2021 पासून जेवढे प्रश्नपत्रिका महाराष्ट्रामध्ये असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असतील किंवा बाकीच्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जेवढे एक्झाम राबवल्या गेल्या 2021 पासून तर टिल 2025 पर्यंत त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मी या टार्गेट फार्मसिस्ट एक्झाम्स या पुस्तकामध्ये टाकून दिलेल्या आहेत. हे दोन्ही पुस्तकं जे की 2021 पर्यंत ते अपडेटेड आहे, त्याच्यानंतर हे पुस्तक लॉन्च केलेलं आहे.
ज्याचा इंडेक्स खाली तुम्हाला दाखवून देईल मी, ज्याच्यामध्ये 2025पर्यंत सर्व प्रश्नपत्रिका अपडेट केल्या आहेत. आपली कारागृहाची जी एक्झाम होती महाराष्ट्रामध्ये कंडक्ट झालेली 31 जानेवारी 2025ला, तर त्याचा सुद्धा पेपर याच्यामध्ये टाकलेला आहे. 2025पर्यंत हे पुस्तक अपडेटेड आहे. खाली बघू शकता भोपाळ असेल, बाकीच्या जेवढ्या एक्झाम पूर्ण इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या, त्या सर्व एक्झाम आपण जर बघितल्या तर टोटल जवळपास 105 प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये मी टाकलेल्या आहे, ज्याच्यामध्ये तामिळनाडू असेल, महाराष्ट्र, गोवा, केरळ, JK, SSB, RUHS, राजस्थान, त्याच्याबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम सर्व जवळपास 105 प्रश्नपत्रिका. असं जवळपास विचार जर आपण केला तर याच्यामध्ये जवळपास 8,500 MCQ मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर ते 8,500 आणि ते पहिले 7,000 असं जवळपास 15 ते 15,500 MCQ दोन्ही पुस्तकात तुम्हाला भेटून जातील. ज्याच्यामध्ये या पुस्तकात मी फक्त टेक्निकलचा डाटा कव्हर केलेला आहे. जसं तुम्ही बघू शकता कारागृहाचे जवळपास 40 प्रश्न जे आहेत ते खाली त्याची आन्सर की टाकलेली आहे. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा प्रश्नपत्रिका ज्याचं फक्त फार्माचं जे कव्हर केलेलं आहे, बाकी नॉन टेक्निकल याच्यामध्ये ॲड केलेलं नाही. तर ते दोन्ही पुस्तकं तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्हाला दोन्ही पुस्तकामध्ये जवळपास 15 ते 15,500 MCQ जे आहे ते प्रॅक्टिससाठी अवेलेबल होऊन जातील, जे की येणाऱ्या RRBसाठी, तुमच्या फार्मसी एक्झामसाठी, आरोग्य विभागाच्या येणाऱ्या तुमच्या महानगरपालिकेच्या एक्झामसाठी, दोन्ही एक्झामसाठी ह्या दोन्ही पुस्तकं तुम्हाला नक्कीच महत्त्वाचे ठरतील. हे पुस्तकं तुम्ही Amazonवरती, फ्लिपकार्टवरती परचेस करू शकता. त्याचबरोबर डिस्काउंट प्राईससाठी हे दोन्ही पुस्तकं आपली जी वेबसाईट आहे तुम्हाला एकदा दाखवून देईल मी, त्याच्यावरती अवेलेबल आहे. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं टाईप करायचं आहे pvthorat.com. अशा प्रकारची आपली वेबसाईट ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही जर आलात तुम्हाला इथं शॉप बटनवरती क्लिक करायची, किंवा इथे सुद्धा तुम्ही बघू शकता बुक स्टोअर आहे. शॉपवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे आपले जवळपास 8 वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला इथं दिसतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेटचं पुस्तक पहिल्या नंबरला अवेलेबल आहे. 499 रुपयाला डिलेवरी फ्री आहे. इथून तुम्ही लॉग इन करून परचेस करू शकता हे पुस्तकं, जे की तुम्हाला येत्या 5 ते 6 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत डिलिव्हर होतील. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, व्हॉट्सअपचा नंबर, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता काही अडचण असेल तर. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. याच्यावरती काही डिटेलमध्ये आणखीन आजच्या डेटला जर महत्त्वाचं नोटिफिकेशन आलं तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती मी त्याची पुढची अपडेट देईल. तर पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला इथे जॉईन करू शकता. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.